तर नमस्कार मित्रांनो, सकाळी लवकर उठलो आणि आपण चाललो होतो खाली. मग बानूला पण घेऊया म्हटलं, खांद्यावर बसली बघा कशी. तिथनं मग आलो डायरेक्ट. आपल्याला काम होतं आजचं, आपल्या लागवड टाकून पाणी पाजून घ्यायचं होती शाळवाला. त्यामुळं असं खांद्यावर घेतलो सगळं आणि चाललो होतो शेताकडं. आपण कुठं चाललोय शेताकडं आणि डॉगेश भाई आपल्यासोबत नाही असं कधीच होणार नाही. इथं येऊन बघतोय तर डायरेक्ट आपल्या म्हशी चरायला आलते आणि मला माहितीच नव्हतं. आबानी मग म्हशी चारव म्हटलं तू इथं, आणि मी जरा कनेक्शन ते जोडतो आणि पाणी चालू करतो. पाईपात ते जोडून घेतले आबाने सगळ्या आणि मग कनेक्शन जोडून पाणी चालू केलं. ह्यो आहे आपल्या पहिल्या टायमाचा शाळू कापणी झाली. आता दुसऱ्या टायमाला आपण परत घेणार आहे, कारण जनावरांसाठी आपल्याला चारा लागतोय. त्यानंतर इथे नानोई भेटली म्हशी बांधायला जाताना. नवा ऊन लागायला आणि आता होईत नाही ग तुला, म्हणून म्हटलं. नाही उन्हात येत नाही बाबा. आणि होय, जरा काढतो सकाळचं काय. जरा याचं तेवढं व्यायाम सकाळचं होते काढतो तुझा. आणि हे करायला जाऊन होय, तिथनं डायरेक्ट जायला तो शेताकडे. तो पण हे जया आणि इथे एकटे ते मित्र भेटलं याचं, आणि पेपर आहे यांचा आज 10वीचा. खूप खूप शुभेच्छा म्हटलं तुम्हाला. त्यानंतर मग रिशाला म्हटलं चला आपल्याला पाणी सोडायला जायचं आपल्या शेताकडे घागर, कारण आपल्या इथं आज उसात भांगण्याला माणसं होती, त्यामुळे आपल्याला पाणी द्यायला जायचं होतं. तिथनं मग शेताकडे आलो परत आणि आपल्या हनुमानजींचं दर्शन झालं. दर्शन घेतलं इथं, पाया पडलो आणि त्यानंतर मग घरला आलो आणि नखऱ्याला जरा फिरवायचं आहे म्हटलं. अण्णाला म्हटलं घोडं लागणार आहे. अण्णाने लगेच लगाम काढला, घोड्याला घातला लगाम आणि आपल्या हातात दिलं कसं. त्यानंतर मग गाडीवरनं असं घेऊन आलो आणि मग नखऱ्याला आपल्या झुपायचं होतं, त्यामुळं झुपून घेतलो असं. आणि जरा फिरून आणूया म्हटलं, जास्त दिवस बैल बसूनच आहे, त्यामुळे घोडा बैल झुपलो आणि असं फिरवायला गेलो संध्याकाळी.